दरम्यान फडणवीसांच्या आरोपांवर जरांगे पाटलांनी आव्हान दिलंय। मागचं जाऊ द्या, तुम्ही काय करणार ते सांगा, असा सवाल जरांगेंनी विचारला। तर फडणवीस अपयशाचं खापर पवारांवर फोडतायत अशी टीका आता आव्हाडांनी केली आहे। आपण जर मराठा आरक्षणाचा इतिहास काढून पाहिला तर मराठा आरक्षणाला सर्वाधिक विरोध कोणी केला असेल तर तो शरद पवारांनी केलाय। शरद पवारांनी केला, इतिहास बघा। आणि अगदी महाविकास आघाडीचं सरकार होतं त्याही वेळी आपण सुप्रियाताई सुळेंचं वक्तव्य ऐकलं असेल तर मराठा आरक्षणाशिवाय दुसरे प्रश्न नाही आहेत का, त्याच्यापेक्षा मोठे प्रश्न या महाराष्ट्रासमोर आहे असं म्हणून निघून जाणाऱ्या सुप्रियाताई, पण त्यांना कधी द्यायचंच नव्हतं। त्यांना समाजांना झुंजवत ठेवण्यामध्ये जास्त रस आहे। आमचं म्हणणं तेच आहे, सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे कोणी कोणी काय केलं, तुम्ही काय केलं, त्यांनी काय केलं, सगळ्यांना माहिती आहे। आता मागचं सगळ्यांनाच माहिती आहे, त्याचा हिशोब वेळोवेळी होत राहतो आणि होतही असतो आणि पुढेही होईल। परंतु तुम्ही काय करणार आहेत आता ते काढण्यापेक्षा तुम्ही द्या, साधं सोपा विषय। आम्हाला कुणीही दिलं तरी मराठा त्याला डोक्यावरच घेऊन नाचणार आहे। तुम्ही तरी द्या ना, आता याचं त्याचं काढण्यापेक्षा तुम्ही द्या। आरक्षण होत नाही, शरद पवार काय प्रधानमंत्री आहेत काय? शरद पवार एक साधे खासदार आहेत। आरक्षण आणण्याची ताकद तुमच्या मंत्रिमंडळात पाहिजे। तुमचं मंत्रिमंडळ मोदी साहेबांकडे जाऊन बसलं पाहिजे आणि आरक्षणाचा आग्रह धरला पाहिजे। या ना करून, नाचता येईना अंगण वाकडं। महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये जेव्हा जेव्हा राजकारणी अयशस्वी ठरतात तेव्हा आपल्या फेल्युअरचं नारळ ते शरद पवारांना फोडतात। आपण काहीच करू शकत नाही, हेच याचा अर्थ आहे, हाच याचा अर्थ। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।